नमस्कार, मी सुवर्णा. आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपल्याला ब्राह्मणी काष्टा साडी तयार करायची आहे. साडीला 3 कट द्यायचे आणि खूप सुंदर अशी साडी तयार करा. पहा, त्यासाठी मी अस्तर घेतलेले आहे 2 मीटर आणि इरकल साडी आहे. इरकल साडीला दोन साईडला पदर येतात. नेस्ता पदर एक येतो आणि पांघरता पदर एक येतो. तर नेस्ता पदर आहे ते काढून टाकायचं आपल्याला. पहा, आता त्याची पॅन्ट कट करूया. पॅन्ट कट करताना मी डबल घडी घालून घेतली. त्याचा सीट घेर आणि सीट उंची काढायची आहे. तर स्क्रीनवर मापे पण दिलेली आहेत मी. ते सीट घेर कसा काढायचा पहा. सीट घेर आहे आपला 48 इंच. 48 अर्धे 24 इंच. 24च्या परत अर्धे 12 इंच. 24 आणि 12ची टोटल करायची. 24 आणि 12ची टोटल येते 36 इंच. 36चे अर्धे केले 18 इंच. 18मध्ये एक ॲड करायचे, असे 19 इंच आपल्याला सीट घेर आणि सीट उंची मिळालेली आहे. उंची टाकली 19 इंच आणि सीट रुंदी पण टाकली 19 इंच. आता आपल्याला पूर्ण जी साडीची उंची तयार करायची आहे ती टाकून घेऊया. आणि आता आपल्याला जी सीटची उंची टाकलेली आहे तिथे आपल्याला 2.5 इंचावर एक निशाणी केली. 2.5 पण घेऊ शकतात, 2 पण घेऊ शकतात. मी 2.5 घेतलेले आहे आणि जे आकार देऊन घेतला. आता पायाचा खालचा बॉटम जो आहे तो आपल्याला ब्राह्मणी साडी शिवायची, त्यामुळे बॉटम मी कमी घेतलेला आहे. म्हणजे मांडीचा घेर गुडघ्यापेक्षा थोडे खाली घेतलेले आहे. तर मी तेवढा घेर घेऊन, कारण जो कस्टमर आहे तो थोडा तब्येतीने जाड आहे, त्याच्यामुळे असं उठता बसता एकदम व्यवस्थित यावं यासाठी मी मांडीचा घेर घेऊन मी अशी पॅन्ट कट करून घेतलेली आहे. आता आपण पदर कट करूयात. पदर कट करताना मी हाताच्या डाव्या हाताला माझ्या पदर ठेवलेला आहे आणि साडी जी आहे ती वरच्या साईडला सुईची साडी आहे, म्हणजे सरळ साडी आहे आणि उलट बाजू खालच्या साईडला आहे. पहा, मी उंचीच्या दुप्पट पदर घेतला. उंची प्लस उंची घेतली आणि एक सरळ रेष ओढून घ्यायची. उंची प्लस उंची घेऊन एक सरळ रेष ओढून घेतली. तर उंची आहे 38 इंच. 38 प्लस 38 घेऊन मी एक रेष ओढली आणि खालच्या साईडला 15 इंच एक्स्ट्रा घेतले आणि अशी क्रॉसमध्ये रेष ओढून घेतली. 15 इंच एक्स्ट्रा घेऊन क्रॉसमध्ये अशी रेष ओढून घ्यायची, जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे. जशी रेष ओढलेली आहे त्याप्रमाणे कट करून घेऊयात. उलट सलट बाजू चेक करून घ्या जर लक्षात येत नसेल तर. आणि सुलट बाजूच वरच्या साईडला आली पाहिजे आणि उलट बाजू खालच्या साईडला गेली पाहिजे, तर साडी आपली एकदम बरोबर येते. हे पहा, असे क्रॉसमध्ये कट करून घेतले. पदर शिवताना आपल्याला ज्या प्लेट टाकायच्या आहेत त्या कमरेकडच्या साईडला मोडतील. ह्या पद्धतीने अशा प्लेट टाकून एक टिप मारून घ्यायची. आता बाकीचा साडीचा भाग कट करूया. मी सरळ बाजू कट करून घेतली. आपण क्रॉसमध्ये पदर कट केला होता तो भाग कट करून घेतला. आपल्याला उंचीच्या दुप्पट साडीचा भाग घ्यायचा आहे. जेवढी आपली उंची आहे 38 प्लस 38 असे उंचीच्या दुप्पट घेऊन मी डबल घडी घातली आणि त्याची परत सिंगल घडी करून त्याचे 2 भाग काढून घेतलेले आहेत. म्हणजे 38 प्लस 38 असे 2 भाग काढून घेतले आणि एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले. पहा, आता जे डबल घडी आहे म्हणजे उंचीच्या दुप्पट घेऊन मी अशी 4 पदरी घडी घालून घेतलेली आहे. तर आता त्याची उंची घ्यायची आपल्याला. साडीची जेवढी उंची आहे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून आपल्याला साडीची उंची घेऊन काठवरच्या साईडचे काठ कट करून घ्यायचे आहेत. हे पहा, मी कट करून घेतले साडीचे काठ. हे पहा, हे आपले 2 भाग तयार झालेले आहेत. म्हणजे उंचीच्या दुप्पट असे या पद्धतीने मी 2 भाग तयार करून घेतले आणि पदर एक असे आपले 3 भागामध्ये साडी कट झालेली आहे. आता त्याची शिलाई कशी करायची पहा. पॅन्ट जी आहे ती मी खालच्या साईडला शिवून घेतलेली आहे. बॉटमच्या साईडला डबल घडी घालून टिप मारून घेतली. आता आपल्याला पॅन्टवर आपल्याला साडी स्टिच करायची आहे, म्हणजे शिलाई करायची आहे. तर पहा, जे आकारावर वरच्या साईडला कमरेकडच्या साईडला प्लेन भाग ठेवलेला आहे आणि जे आकारावर अशा प्लेट टाकून जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे पूर्ण जे आकारावर आपल्याला साडी जुळून घ्यायची आणि कमरेकडच्या भागाला जे आकाराच्या साईडला 1 इंच सोडून जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे पूर्ण टिप मारून घ्यायची. जे आकार आणि कमरेकडचा भाग हा झाला एक पार्ट. आता हे बाजूला ठेवूया. आता दुसऱ्या भागावरही त्याच पद्धतीने करून घ्यायचे आहे.
हे पहा असं व्यवस्थित असं जे आकार ठेवून घ्यायचा आणि माझ्या समोरच्याच साईडला मी दोन्ही पार्ट जे आकारावर जोडून घेतलेले आहेत. हे पहा जे आकारावर अशा व्यवस्थित अशा प्लेट टाकून घेतल्या साडीच्या आणि वरचा कमरेकडचा भाग जो आहे त्या पहिल्याप्रमाणेच आपण ह्यालाही करणार आहोत. 1 इंचाचं 1 ते 1.5 इंचाचं सोडून घेऊन पूर्ण वरच्या साईडलाही टिप मारायची आहे आणि जे आकारावरही व्यवस्थित अशा प्लेट मारायच्या आहेत. हे पहा माझ्या जे आकारावरही प्लेट मारून झाल्या आणि वरच्या साईडला टिप मारून झालेली आहे. आणि पहा मी 1 इंच जिथे दाखवलेले होते 1 ते 1.5 इंच तेवढं सोडून मी टिप मारलेली आहे दोन्ही भागाला आणि दोन्ही पार्ट मी एकाच दिशेने जोडलेले आहेत. आता जो काष्टा तयार करायचा असतो त्यासाठी बघा मी प्लेन भागाचा घेतलेला आहे. प्लेन भाग घेऊन त्याच्यावर अशा व्यवस्थित अशा प्लेट टाकून घेतल्या म्हणजे मिऱ्या करून घेतल्यात. अशी व्यवस्थित घडी ठेवून घ्यायची आणि पहा 4 ते 5 इंचाचे कापड सोडून असे पुढच्या साईडला सोडून द्यायचे आणि एक टाचणी लावून घेऊयात. आपण तात्पुरती टाचणी लावून घेतलेली आहे मी. आपल्याला परत जोडायचा आहे. हा एक भाग तयार झाला. आता दुसरा जो भाग आहे तोही त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचा. पहा मी पूर्ण जे आकार जोडून घेतला प्लेट टाकून वरची साईड जोडलेली आहे आणि प्लेन जो काठा सोडून वरचा जो भाग प्लेन आहे त्या भागावर आपल्याला पूर्ण अशा मिऱ्या टाकून घ्यायच्या आहेत. पहा जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे आणि वरच्या साईडचा ज्याच्या समोरच्या साईडचा एक 5 इंचाचा भाग सोडून अशी एक टाचणी लावून घेतली आणि अशा मिऱ्या ज्या आहेत ते व्यवस्थित करून घ्यायच्या. आता जो आपले दोन्ही पार्ट तयार झाले. आता एका पार्टवर आपल्याला पदर जोडायचा आहे. तर पदर जोडताना ज्या प्लेट टाकून घेतलेल्या आहेत जशा मी व्हिडिओ दाखवल्या होत्या पहिल्यांदा त्याप्रमाणे प्लेट टाकून घेतल्या आणि पदर त्या जे आकारावर ठेवून जोडून घ्यायचा. हे पहा पदर जोडून घेतला. आता एका पायावर आपला पाय पूर्ण तयार झाला. आता आपण पॅन्टची जी दोन्ही पार्ट आहेत ते एकमेकावर असे पालथे ठेवायचे म्हणजे सुई जे साडीचा भाग आहे तो एकमेकावर आला पाहिजे. या पद्धतीने ठेवून फक्त जे आकार साडीचा कपडा अजिबात घ्यायचा नाही आहे आणि फक्त दोन्ही साईडचे जे आकार असे जोडून घ्यायचे. हे पहा दोन्ही साईडचे जे आकार आपले जोडून झालेले आहेत. आता खालचा जो व्ही शेप असतो तो व्ही शेप जोडूयात. एका जे आकाराला जे आकार असे मिळवून घ्यायचे दोन्ही बरोबर ठेवून आणि पॅन्टचा जो कपडा आहे तो दोन्ही साईडला असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आतल्या साईडला आणि फक्त जे आकाराचा जो व्ही शेप असतो पुढच्या साईड खालचा पायाच्या बॉटमचा तो व्ही शेप आपल्याला दोन्ही एकावर एक ठेवून असा जसे मी व्हिडिओत दाखवलेले आहे त्याप्रमाणे जोडून घ्यायचा. हे पहा व्ही शेप जोडून झाला. आता आपण आतील भाग बाहेर काढून घेऊया. आतील भाग बाहेर काढून घेतला. पहा पदर तयार झाला. आपल्याला आता दोन्ही पाय तयार करायचे आहेत आणि पुढचा ओचा आणि मागील काष्टा तयार करायचा आहे. पहा अशी साडी जी आहे ती व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि हे जे एक्स्ट्राचे कापड आपण सोडलेले होते ते पुढच्या साईडला सोडून द्यायची आणि जे आकार जो आहे तो जे आकाराला ज्या मिऱ्या टाकलेल्या आहेत त्याचा सेंटर करून अशी व्यवस्थित पिन लावून घ्यायची जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे. आणि जो पुढचा भाग आपण 5 इंचाचे जी एक्स्ट्रा कापड सोडलेले होते त्या साईडला धरून आपल्याला अशा प्लेट टाकायच्या आहेत आणि ह्या ओचा जो जोडायचा आहे पुढचा तो ओचा जोडताना अर्ध्या कमरेचा परत अर्धा भाग करायचा आणि त्याला आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे. हे पहा मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदम मध्य काढून घ्यायचा आणि त्या मध्यावर आपल्याला असा पुढचा ओचा जोडून घ्यायचा आहे. तिथे मी टाचणी लावून घेते. हे पहा कंबर घेराचा अर्धा भाग करायचा आणि त्या अर्ध्या भागावर आपल्याला हा पुढचा ओचा जोडून घ्यायचा आहे. तिथे एक टाचणी लावून घेऊयात. ह्या प्रकारे टाचणी लावून घ्यायची. आता आपल्याला याच्यात पुढचा ओचा सुंदर असा झालेला आहे. आता आपल्याला जो मी पुढचा ओच्याचा जो मिऱ्या टाकलेल्या आहेत ते एक मिरी काढून घेतली आणि त्या पूर्ण मिऱ्याला मी असे गुंडाळून घेऊन परत एक पिन लावलेली आहे. जसे मी व्हिडिओ दाखवले सगळ्या मिऱ्या व्यवस्थित अशा धरून घ्यायच्या आणि एक मिरी पूर्ण मिऱ्याला गुंडाळून घ्यायची. म्हणजे ही जी काष्टा साडी आहे ती खूप सुंदर दिसते आणि घातल्यानंतरही खूप अंगात व्यवस्थित एकदम परफेक्ट अशी बसते. पहा आता पुढचा ओचा तयार झाला. आता मागील काष्टा करूयात. तर साडी मी पलटी मारली साडीला. पहा मागच्या काष्ट्यासाठी ज्या प्लेट टाकलेल्या होत्या
त्याचा प्लेन भाग जो सोडलेला आहे त्या काठापासून असा प्लेन भागावर आपल्याला अशा मिऱ्या टाकायच्या आहेत। पहा, आपल्याला अशा व्यवस्थित अशा मिऱ्या टाकून घेऊन परत मी वरची जी पिन लावलेली होती तात्पुरती ती काढून घेतली आणि अशा मिऱ्या ज्या आहेत ते व्यवस्थित टाकून घेतल्यात। का परत डबल दाखवते एकदा आपण कॉर्नरला कोणत्या पद्धतीने घेतलेली आहे। ह्या पद्धतीने अशा मिऱ्या टाकून घ्या, म्हणजे जो मागचा काष्ट आहे तो खूप सुंदर असा होतो। अशी घडीवर घडी ठेवून घ्यायची। तुम्ही काठाबरोबरही घडी घेऊ शकता त्याची, पण मी थोडीशी मोठी घेतलेली आहे कारण ह्या कस्टमरची तब्येत थोडी जाड आहे आणि सीटगेर मोठा आहे, त्यामुळे थोडी प्लेट मी मोठी टाकलेली आहे आणि वरच्या साईडला अशी टिप मारून घ्यायची। पहा, आता खूप सुंदर असा काष्ट तयार झालेला आहे। आता आपल्याला दोन्ही पाय तयार करायचे आहेत। तर पाय तयार करताना मागील काष्ट जो आहे तो काष्टाच्या अशा व्यवस्थित प्लेट टाकून घ्यायच्या। वरच्या साईडचा काठ 1-2 प्लेटा सोडून द्यायच्या, अशा व्यवस्थित धरून ठेवायच्या आणि वरच्या 2 प्लेटा सोडून देऊन खालच्या प्लेटा वरून आपल्याला जे आकारावर अशी टिप मारायची आहे। बघा, काष्टाच्या घड्या अशा व्यवस्थित ठेवून घेतल्या। आणि जी पॅन्टचं पायाचं जी आपण शिलाई आहे ती शिलाई धरायची आणि जे आकारापासून ते खालचे 5 ते 6 इंच सोडून द्यायचे आणि पूर्ण टिप मारून घ्यायची, जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे। दुसरा काष्टा तयार करूयात। पॅन्टचा जे आकारापासून पॅन्ट आणि खालच्या साडीचा काठ असा व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायचा आणि पुढचा भागही आपल्याला असा जे आकारावर साडीच्या 1-2-3 प्लेटावरच्या साईडला सोडून देऊन मधली प्लेट घ्यायची आणि असा मी जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे अशी वरून खालीपर्यंत टिप मारून घ्यायची। हे पहा, मी टिप मारून घेतली। आता आपल्याला जो कंबर घेर आहे, सीट घेर जास्त असल्यामुळे आपल्याला कंबर घेरही थोडा मोठा आलेला आहे। तर ह्या कंबर घेर कसा कमी करायचा पहा। तर जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे अशी दोन्ही साईडला समोरच्या अशा प्लेट टाकून घ्यायच्या। 2-2 इंचाच्या प्लेट टाकलेल्या आहेत मी आणि टिप मारून घेतलेली आहे। टाचणी पण लावून घेऊ शकता। हे पहा, मी दोन्ही साईडला टाचण्या लावून घेतल्या, तुम्ही टिपही मारून घेऊ शकता। थोडे काठ मी काढून घेतले आणि त्याच्या खाली जाईल ह्या पद्धतीने 1-2 इंचाची प्लेट टाकून घेतली, म्हणजे आपला सीटगेर जो आहे तो कमी होतो। साडी घातल्यानंतरही आपल्याला व्यवस्थित असा दिसतो। पहा, ह्या पद्धतीने सीटगेर थोडा कमी करून घेतला, कारण कस्टमरची रिक्वेस्ट होती की मला साडी घातल्यानंतर उठता बसता असे कम्फर्टेबल आले पाहिजे, म्हणून मी सीटगेर मोठा घेतला होता आणि अशा 1-1 प्लेट टाकून घेतलेल्या आहेत। तर दोन्ही साईडला 2 टाचण्या लावून घेतल्या। याला टिप पण टाकून घेऊ शकता। हे पहा, सीटगेर कमी झालेला आहे। आता आपल्याला वरच्या साईडला कंबरपट्टी तयार करायची आहे। तर उजव्या साईडला नेफापट्टी तयार करून हे पहा, उजव्या साईडला मी एक साईडला अशी टिप मारून घेतली आणि उजव्या साईडला नेफा तयार केलेला आहे। त्या पद्धतीने पूर्ण लावून घेऊन आतल्या साईडला दुमडून पूर्ण कमरेला टिप मारून घेतलेली आहे। हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला जर असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पहा, माझी पूर्ण कंबरपट्टी लावून झालेली आहे। पहा, व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।